या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्यूम, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर। प्रभाग क्रमांक 15 रामलाल चौक येथे भारतीय जनता पार्टीकडून आमदार देवेंद्र दादा कोठे यांच्या मार्गदर्शनाने शहर अध्यक्ष रोहिणीताई तडवळकर यांच्या नेतृत्वात मोफत नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदू शिबिराचं आयोजन करण्यात आले। प्रभाग क्रमांक 15 मध्ये मोफत नेत्ररोग मोतीबिंदू शिबिर आयोजित करण्यात आले होते। या शिबिरामध्ये प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर नवनीत तोष्णीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डॉक्टर निखिल तोष्णीवाल यांनी शिबिरामध्ये भाग घेतला। या शिबिराचे आयोजन शिवानंद कावडे मित्र परिवाराच्या वतीने आयोजन करण्यात आले होते। या शिबिरामध्ये विशेष गोष्ट म्हणजे इस्रायली येथील डॉक्टर अलाह यांची प्रमुख उपस्थिती होती। या शिबिरामध्ये प्रभाग क्रमांक 15 मधील 200 जणांनी सहभाग नोंदवला। या शिबिराबाबत आयोजक शिवानंद कावडे यांनी अधिक माहिती दिली। यावेळी गुरुभाई कावडे, प्रोफेसर मैथिली चिरगुपकर, बाबूराव संगेपान, गिरीश गायकवाड यांची उपस्थिती होती। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकाश मडिवाळ, शुभम मार्गम, विजू दिवटे, शिवा टक्कलकोटे, आनंद सुरवसे, अमित परदेशी, मनोज स्वामी, देवीदास सलाटी, राहुल कांबळे, शिवपुत्र कावडे यांच्यासह शिवानंद कावडे मित्र परिवारानं या संदर्भात परिश्रम घेतले। So we'll just see her in detail and we'll prescribe her the glasses. She can take it from whatever. तो 40 वयामुळे लागलाय. 40चा चष्मा आहे घरी चष्मा घेऊन यायचा सर. चष्मा वेळ वाचतो, पैसे वाचतात. या चष्म्याचा नंबर फक्त एकदा चेक करून घ्या सर, बाकी काही नाही. कानाकडे बघा, पाय त्रास होतो, जवळचा चष्मा बनवावा नाही. उजव्या डोळ्याला दिसतं ना आमचा 40 तर ठीक आहे, पण उजव्या डोळ्याला मला वाटतं तुम्हाला कमी दिसतं. सी, ही विल नॉट ऍडमिट टू इट, बट ही हॅज अ डिस्पॅरिटी इन प्युपिल. One pupil is this, other pupil is this. So he has something going in the posterior segment, and he will not show up because his work is काय काम करतं? So he is working as a plumbing, and he is working as a lineman. So for that he requires only near, and he is using glasses. I am pretty sure he has a चष्मा आहे घरी. पटपट बोला मामा. मग चष्मा एकदा बनवून घ्यायचं, पण चष्मा बनवायच्या अगोदर उजव्या डोळ्याला जे लांबचं कमी दिसतंय त्याच्यासाठी एकदा डिटेल चेकअप करायला या. चेकअपला पैसे पडणार नाही तुम्हाला. या डोळ्याला लांबचं कमी दिसतंय, उगं लटकत बसायचं नाही. कमीत कमी 25-30 वर्ष जगायचं अजून. या डिटेल चेकअप सोमवारी दुपारी. चष्मा काढायचे, माझ्याकडे बघा, कानाकडे बघा, माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा. चष्मा घालून लांबचं दिसतंय का दिसत नाही? जवळचं दिसत नाही. त्याचं कारण बघा मावशी, हे दिसतंय का? हे जे पडलंय पांढरं पांढरं त्याच्यामुळे आहे. नंबर तपासायला आज दुपारी येऊन जायचं. येऊन दुपारी दुपारी. Yeah, because she is saying very classical complaint. Sir, I can see absolutely clear for distance, but not for near. Look at the near. What is that? So I called her and then I told her that we can fix up your glasses, but let us check in detail once, because she is plus for distance and near. So these plus are always sometimes in the cortical gap. So we'll just see her in detail and we'll prescribe her the glasses. She can take it from whatever. Crack नाही. मोतीबिंदू दोघंच होतात. माझ्याकडे बघा, कानाकडे 40 आहे मावशी. चष्मा दाखवा. जवळचं बारीक दिसत नाही, सुई धागा दिसत नाही, असं करू नका. चष्म्याच्या दुकानात जाऊन किंवा डॉक्टरांकडे जाऊन चष्मा नंबर घेऊन टाका. माझ्याकडे बघा, कानात बघा. पाणी वाढतं उजव्या डोळ्याला. ठीक आहे, एक सिंपल लॉक देतो, 2दा सुरू करा. त्याच्यानंतर जर कमी नाही झालं तर चष्म्यानंतर एकदा तपासून घ्यायचंच, पण आता जवळचं दिसायला कमी दिसतं. वय काय? वय काय? एज 41. शी जस्ट टर्निंग इन टू 41. सो शी रिक्वायर्स प्रेस्क्राइब. जवळचा चष्मा बनवून घ्यावा असं एकदा डॉक्टरांना दाखवून, कारण आता 40 झाल्यानंतर जवळचं बिल म्हणजे सुई धागा, लिखाण, वाचन, सही शिक्का नाही दिसणार. ठीक आहे, ओके. डोळ्यालाच यांना सगळ्यात आधी पाठवायला पाहिजे तुम्ही. हे 4 वेळेला सुरू करायचं. कमी नाही झालं, नीट ऐका, कमी नाही झालं, उद्याच्या उद्या हॉस्पिटल. शी इज कंजंक्टिव्हायटिस. इकडे 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 बघा, इकडे बघा. एक सेकंड, बघू देत नाही. हे दुखतंय नाही?
या डोळ्याचा हात इकडे लावू नका फक्त. कितने दिन से लिखता नहीं पहला स्टेप में मेरे को पहले लिखता था क्या आज बोला मेरे को 3 बजे कॅटरेक्ट असेल लगेच बोलतो. माझ्याकडे बघा. विथ डेन्स आर्कस सेनिलिस डीप सॉकेट लेफ्ट आय मॅच्युअर कॅटरेक्ट आज 3 वाजता. माझ्याकडे बघा. कानाकडे मोतीबिंदू जास्त नाही. चष्मा आहे वाचनाला. कुठे चष्मा नाही बनवून घ्यावा लागेल. दिसत नाही जवळचं. बारीक अक्षर दिसत नाही. बारीक गोष्टी दिसत नाही. आधी सर्वप्रथम आयोजकांचे खूप खूप धन्यवाद आणि आभार की डॉक्टरांना अगदी 1 ते 1.5 किलोमीटरवर आमचं हॉस्पिटल आहे. पण हॉस्पिटल असूनही जेव्हा एखाद्या सामाजिक उपक्रमासाठी हाक दिली जाते, माझे आजोबा कैलासवासी डॉक्टर श्याम तोष्णीवाल सरांपासून ही परंपरा राहिली आहे की जर या शिबिरात एकही व्यक्ती आला असता, तो कार्यकर्त्यांच्या ओळखीचा असू दे किंवा नसू दे किंवा तो गरजू असू दे, त्या एकाही व्यक्तीची स्वतः विचारपूस करून त्यांना हॉस्पिटलपर्यंत नेण्याची त्यांची भावना कायम असायची. त्याच भावनेचा पूर्ण आदर आणि त्याच भावनेची पूर्ण व्यवस्था ही डॉक्टर नवनीत तोष्णीवाल सर जे माझे वडील आहेत ते करत आलेले आहेत. आणि त्यांच्याच अंडर ट्रेनिंग घेतलेले आम्ही डॉक्टर नवनीत हॉस्पिटलला कायम कुठल्याही सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याची कायम इच्छा असते. त्यामुळे आयोजकांचे खूप आभार की आमच्यासाठी प्रत्येक पेशंट तितकाच मोलाचा आहे, जो पहिल्या रांगेत आहे किंवा शेवटच्या रांगेत आहे. त्यामुळे त्यानिमित्ताने जर आम्ही कुठल्या वेगळ्या रोगांपर्यंत पोहोचू शकलो आणि त्यांचं काही करू शकलो चांगलं, तर आम्हालाच खूप आवडेल. आणि समाजाच्या प्रत्येक घटकाला चांगलं बघण्याची इच्छापेक्षा जास्त गरज आहे. आणि कुठलाही सामाजिक उपक्रम हा तो दुवा असतो जो या दोन्ही भागांना जोडतो. आज माझ्यासोबत आमचे मित्र जे भारतातली शस्त्रक्रिया आणि ऑपरेशन्स किंवा सिस्टीम कशी असते ते बघायला इस्रायलवरून आले. डॉक्टर एलाद, वी वेलकम यू सर इन दिस गॅदरिंग ऑन बिहाफ ऑफ एव्हरीवन. आणि 2 गोष्टी फक्त उपस्थित रुग्णांसाठी मी बोलेन की खूपदा मोतीबिंदूच फक्त आजार नसतो, मोतीबिंदूशिवाय वेगळाही काही आजार असतो. त्याचीही तपासणी आपण पूर्ण मोफत करू. या शिबिरात चष्म्याचा नंबर देता येणार नाही, कारण त्याच्यासाठी मशीन आणि वेगळी सिस्टीम लागते. चष्म्याचं दुकान लागतं. पण मोतीबिंदूसाठी ज्यांना असेल त्यांना बोलवलं जाईल. ज्यांचा मोतीबिंदू सोडून दुसराही आजार असेल त्यांनाही डिटेल मोफतच तपासलं जाईल. पण प्रत्येक व्यक्तीला मोतीबिंदूचा आजार असेल असं नाही. त्यामुळे तुमचं तेवढं कोऑपरेशन पाहिजे. कधी कधी शुगर असलेल्या आणि बाकी डिटेल तपासणीच्या रुग्णांना 2 ते 3 हेलपाटे पडतील. त्याच्याबद्दल आजच मी माफी मागतो. पण ते फक्त आणि फक्त तुमच्या फायद्यासाठी आहे आणि ते चांगले रिझल्ट देण्यासाठी आहे. कित्येक रुग्णांनी अजूनही कुठल्या चांगल्या नेत्रतज्ञांकडे दाखवलेले असतील, त्यांचे काही आजार असतील, त्यांची काही औषधं असतील, जसा काचबिंदूचा आजार आहे, रेटिनाचा आजार आहे, मागच्या पडद्याचा आजार आहे, तर त्याही दृष्टीने डिटेल तपासणीला कमीत कमी 2 ते 3 हेलपाटे मला स्वतःलाही जर मी पेशंट असेल तर पडतात. तेवढं फक्त कोऑपरेट करा. प्रत्येक वेळी येताना एकाच नातेवाईकांना घेऊन या. ज्यांची मोतीबिंदूची ऑपरेशन आहे ती आपण एकाच आठवड्यात संपवणार आहोत. त्याच्या पुढे कोणाचंही काही जाणार नाही. एवढं बोलून पुन्हा एकदा नवनीत हॉस्पिटलला ही संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आणि सर्व उपस्थितांचे खूप खूप आभार. धन्यवाद. कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये. सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. आजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, अरमानी, एपी, हबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर.